आज अवयच्या नाश्त्यासाठी मी करणार आहे बीटरूट आणि टमॅटोचा पराठा, जो की खूप हेल्दी आणि टेस्टी असतो। त्यासाठी मी सर्वात आधी एक बीटरूट आणि एक टमॅटो घेतला, त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि एक मिरची घेतली आहे। तुमचं जर तिखट नसेल खात तर तुम्ही मिरची स्किप सुद्धा करू शकता। त्याचबरोबर एक छोटासा अद्रकचा तुकडा आणि 2 पाकळ्या लसणाच्या नक्की घाला, त्याने टेस्ट खूप इन्हान्स होतो। बरोबर जिरा घालायचा आणि हे सगळं छान असं ग्राइंड करून घ्यायचं। एकदम छान असं पेस्ट बनवून झालं की बघा असं काहीतरी तुम्हाला दिसेल। त्यानंतर तुम्ही मी मोस्ट प्रोबॅबली जो तावा वापरते तो आयरनचाच असतो आणि तुम्ही सुद्धा आयरनचाच वापरा। त्याचबरोबर इथे मी पीठ घेतले आहे, एक चमचा ज्वारीचा पीठ आणि 2 चमचे गव्हाचे पीठ। त्यात हळद आणि मीठ घातले। त्याचबरोबर आपण जी प्युरी केली आहे ती सुद्धा यात व्यवस्थित घाला आणि छान असं त्याला मळून घ्या। म्हणून म्हणजे ते थोडंसं पातळसच होईल, यात अजिबात पाणी घालायची गरज पडत नाही। त्यानंतर ताव्याला छान असं तूप लावून घ्या आणि आपण केलेलं बॅटर यावर घाला आणि असं व्यवस्थित पुढून मागून छान असं तुपाने भाजून घ्या। टेस्ट वाईज खरंच खूप छान वाटतो आणि हे तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असंच सुद्धा खाऊ शकता। प्रीतमला तर हा पराठा एवढा आवडला की दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला सुद्धा त्याने मला नाश्त्याला हाच पराठा करायला सांगितला। हे बाळासाठीच नाही तर तुम्ही मोठ्या व्यक्तींसाठी सुद्धा नाश्ता म्हणून देऊ शकता। त्याचबरोबर अवयवला मी पूर्ण पराठा कधीच देत नाही, नेहमी अर्धाच पराठा देते, जर हवं तर आणखी थोडासा पराठा देत असते। त्याचबरोबर अवयवने एवढं एन्जॉय करून खाल्लं ना, ट्रस्ट मी तुमच्या बाळांना सुद्धा नक्की आवडेल। तुम्ही पण नक्की ट्राय करा। चला बाय।